Welcome students. So here is the next activity for you, which is the activity number 38. So let us discuss about this activity. So this activity is also based on the previous activity, which is interview activity. Here also you have to prepare some questions for interview. ही सुद्धा ऍक्टिव्हिटी इंटरव्ह्यू या टॉपिकवर आधारलेली आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहेत या ठिकाणी ते सेम आहेत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. सो आय एम नॉट गोइंग टू डिस्कस दिस ऑब्जेक्टिव्ह इन्स्ट्रक्शन्स अगेन अँड अगेन. हे आपण एकदा डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा रिपीट करत नाही. आता जी मेन ऍक्टिव्हिटी आहे ती आपण सोडवायचा प्रयत्न करूयात. फक्त शेवटचे इन्स्ट्रक्शन जे स्टुडंटसाठी आहेत ते वाचून दाखवतो. वर्क इन अ ग्रुप ऑफ 5 to 6 लर्नर्स. तुमचे ग्रुप करायला सांगितलेले आहेत. टीचर प्लेज रोल ऑफ स्पोर्ट. इथं स्पोर्ट झालेला आहे पण त्या ठिकाणी सपोर्ट पर्सन असं हवं होतं. टीचर हे सपोर्ट पर्सन म्हणून काम करतील. स्टुडंट फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स इन अ ग्रुप. आणि विद्यार्थ्यांना 8 ते 10 क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहेत. दे डिस्कस पॉसिबल आन्सर टू द क्वेश्चन. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला फ्रेम करायचे आहेत 8 ते 10 क्वेश्चन, पण त्याचे आन्सर जे असतील हे तुम्ही डिस्कस करायचे आहेत. देर इज नो नीड टू राईट दिस आन्सर्स. यू हॅव टू जस्ट राईट क्वेश्चन्स. Leader asks questions fluently and confidently. Learner do lot of practice of asking questions. तर हे इन्स्ट्रक्शन आहेत स्टुडंटसाठी आणि त्याची एक डेमो ऍक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. 10 क्वेश्चन्स तुम्हाला इथं तयार करायला सांगितले होते. जे डॉक्टरांना तुम्ही विचारणार आहात ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे तुमच्या ब्रिज कोर्सच्या PDF मध्ये सुद्धा आहे, त्यामुळे मी डबल रिपीट करत नाही, किंवा तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ इथंच पॉज करून हे पाहू शकता. ही सुद्धा सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी आहे, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता जो क्वेश्चन आपल्याला इथं सोडवायचा आहे किंवा ऍक्टिव्हिटी करायची आहे ती कुठली आहे बघा. 1 by 1 each student get opportunity to ask questions. Ask student to prepare 10 to 15 questions about his work and career. आता इथं हिज वर्क अँड करिअर, हिज म्हणजे कोण? डॉक्टर. तुम्हाला डॉक्टरांचा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो घेण्यासाठी तुम्ही कुठले कुठले क्वेश्चन तयार करचाल असे 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला इथं निवडायला सांगितलेले आहेत. 1 स्टुडंट और टीचर प्ले रोल ऑफ डॉक्टर. आणि हे क्वेश्चन तयार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षकांसमोर हा प्ले एक करून दाखवायचा आहे. एक जण प्ले करेल काय? डॉक्टरांचा रोल आणि दुसरा इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा रोल. हे तुम्हाला करून दाखवायचं आहे, सादर करायचं आहे. देअर इज नो नीड टू राईट आन्सर्स हिअर, रिस्पॉन्सेस हिअर वी ओनली नीड टू राईट क्वेश्चन्स. ओके, मग हे क्वेश्चन्स आपण कुठले कुठले घेऊ शकतो? तर फर्स्ट क्वेश्चन, व्हाय डिड यू चूज टू बिकम अ डॉक्टर? देन व्हाय यू हॅव चूजन दिस फील्ड ऑफ स्पेशलिटी? व्हॉट इज युअर प्रोफेशन एक्सपिरियन्स ॲज अ डॉक्टर? तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? व्हॉट आर द युनिक अँड डिफरंट स्किल्स यू हॅव ॲज अ डॉक्टर? तुमच्याकडे असणारे डिफरंट स्किल किंवा युनिक एकमेव स्किल असं कोणतं आहे तुमच्याकडे जे इतरांपेक्षा वेगळं आहे? व्हाय दिस हॉस्पिटल और मेडिकल डिपार्टमेंट इंटरेस्ट्स यू? हे जे हॉस्पिटल आहे किंवा मेडिकल डिपार्टमेंट आहे यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट का आहे? नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर प्लॅनिंग अबाउट द फ्युचर? फ्युचर बद्दल तुमचं काय प्लॅनिंग आहे? युअर वे ऑफ हँडलिंग इमर्जन्सीज अँड द वर्कलोड. आता या ठिकाणी तुम्ही टेल अस अबाउट हा पण शब्द यूज करू शकता किंवा आहे असं यूज करू शकता. व्हॉट इज युअर रुटीन ऑन डेली बेसिस? तुमचं रोजचं रुटीन कसं असतं? डू यू ॲज अ डॉक्टर हॅव एनी विकनेसेस ऑर स्ट्रेंथ? डॉक्टर म्हणून तुमच्या काही स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत का? अँड व्हॉट आर युअर अचिव्हमेंट्स टिल डेट? आजपर्यंतच्या तुमच्या अचिव्हमेंट्स कोणकोणत्या आहेत? So these questions I have written here. You can copy same questions or you can prepare your own questions also. So it is the first activity. Second काय आहे बघा, it is extension activity. Frame question to take interview of a doctor in your village. तुमच्या गावामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे आहेत. मग ते कुठले कुठले असू शकतात? फर्स्ट, सर व्हॉट मेड यू टू चूज दिस प्रोफेशन? Who is your inspiration? Are you happy with your work? What are the qualities a doctor should have? How do you treat a patient? What would you like to do in your free time? Do you like to spend with your patient to cheer them? What difficulties in your profession? What is your opinion on doctors on these days? What suggestions would you like to give to young doctors of present days? Sir, so I have taken these questions here to take interview of a doctor of your village or my village.
हे तुम्ही कॉपी करू शकता किंवा वेगळे सुद्धा तयार करू शकता. आणि लास्ट जी ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे ती आहे फ्रेम द क्वेश्चन्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ ए नर्स इन युअर विलेज. आता जे डॉक्टरांना आपण मगाशी क्वेश्चन विचारले होते तेच इथं मी थोडासा बदल करून घेतलेले आहेत. ते क्वेश्चन्स कुठले कुठले आहेत बघा. व्हॉट मेड यू टू चूज दिस प्रोफेशन? इट इज द सेम क्वेश्चन. हु इज युअर इन्स्पायरेशन? सेम क्वेश्चन. आर यू हॅपी विथ युअर वर्क? सेम क्वेश्चन. व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. व्हॉट आर द क्वालिटीज अ गुड नर्स शुड हॅव? या ठिकाणी फक्त नर्स हा बदल मी केलेला आहे. हाऊ डू यू ट्रीट अ पेशंट? सेम क्वेश्चन. व्हॉट वुड यू लाईक टू डू इन युअर फ्री टाइम? तुमच्या फ्री टाइम मध्ये तुम्हाला काय करायला आवडतं? डू यू लाईक टू स्पेंड युअर पेशंट्स टू चेअर देम? तुम्हाला तुमच्या पेशंट बरोबर वेळ व्यतीत करायला आवडतो का, त्यांना आनंदित ठेवण्यासाठी? व्हॉट आर डिफिकल्टीज इन युअर प्रोफेशन? तुमच्या प्रोफेशन मधल्या अडचणी कोणकोणत्या आहेत? व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट कोविड-19? इट इज द नेक्स्ट न्यू क्वेश्चन. कोविड-19 याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? अँड लास्ट, व्हॉट सजेशन्स वुड यू लाईक टू गिव्ह टू यंग नर्सेस ऑफ प्रेझेंट डेज? या दिवसातल्या ज्या यंग नर्सेस आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करू शकता किंवा तुम्ही काय सांगू शकता? सो these are the questions which I will ask to the nurse if I want to take interview of her. तुम्ही सुद्धा हे क्वेश्चन कॉपी करू शकता आहे असे, किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे क्वेश्चन तयार करून लिहू शकता. सो इव्हॅल्युएशन, टीचर काय करतील? टीचर ऑब्झर्व क्वेश्चन स्किल, तुमचं जे क्वेश्चन स्किल आहे ते ऑब्झर्व करतील. टीचर नोट्स डाऊन परफॉर्मन्स ऑफ लर्नर, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ते लिहून ठेवतील. टीचर हेल्प्स स्टुडंट टू फॉर अॅक्युरेसी अँड फ्लुएन्सी, तुमची अॅक्युरेसी आणि फ्लुएन्सी वाढवण्यासाठी शिक्षक तुम्हाला मदत करतील. सो व्हॉट वी लर्न टुडे? फ्रेमिंग क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन तयार करणे आपण शिकलो. डेव्हलपिंग द स्किल ऑफ आस्किंग क्वेश्चन हे आपण शिकलो. टू डिस्कस द रिलेटेड आन्सर ऑफ क्वेश्चन अँड टू आस्क क्वेश्चन विथ प्रॉपर इंटोनेशन. आता हे सेम पॉइंट आहे त्यामुळे मी डबल अर्थ सांगत नाही. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस ऍक्टिव्हिटी. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सॉल्व द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. थँक यू.